आमच्या राणीबुवांनी केली. सुरुवातीला थोडे जास्त बोललो, मान्य करतो. कारण काय आलंय बुवा, आजकालच्या भजनांचा जर विचार केला ह्या भागात, मला वाटतं माझ्या आयुष्यातली दुसरी डबल बारी बापर्डे कवटावाडीत झाली होती. संदेश नाईकदुरे बुवा जोडीला होते. या गोष्टीला 6 वर्ष जवळजवळ होत आली. त्यानंतर आज या ठिकाणी आलोय. इथला माहोल काहीच कल्पना नव्हती. अर्थात तुमच्या मामाचं गाव मला वाटतं, त्यांना मामा म्हटलं जे काय असेल ते. पण बुवा माफ करा, संदीप नाईकदुरे बुवा समोर आहेत. जास्त बोललो असेल अनावधानानं तर मोठ्या मनाने माफ करा. कारण काय, मायबाप भजन रसिक या ठिकाणी कमी होते. ते कुठेतरी थांबावं, कारण नुसतं भजन ऐकणारे लोक खूप कमी झालेत. याचं खरंच सांगतोय. पांचाळ बुवांची लाईन म्हटल्यानंतर बुवा आम्हाला एक बंधन आहे की सुरुवातीला आम्ही शक्यतो काहीच बोलत नाही, गायन करण्याचा प्रयत्न करतो. मात्र काय झाला, राणीबुवांगडा राहून राहून ना एक वेगळी सवय लागली. सुरुवातीक जर ना एका चपलो ना तुझे टकले रवलेले ते पण नाही ठेवला नसते. म्हणून थोडासा बोललो. चुकून काय बोललो असेल तर बुवा माफ करा. भजन करूया, नामस्मरण करूया. तुम्ही काहीतरी बोललात ते अर्धा नट नटेश्वर कसं काहीतरी म्हटलास. जाऊ दे, बोलण्यासारखं भरपूर काय आहे, पण आज काय लिहूनच घेतलं नाही. बुवा नामस्मरण करूया. बरं वाटलं की तुमच्याकडनं आज अशा पद्धतीची सुरुवात कुठेतरी आम्हाला ऐकायला मिळाली. नाही तर नुसतो किलेस. आज बरा वाटलं बुवा, खरोखर सांगते. कारण आज हनुमान जयंती म्हणणार नाही, जन्मोत्सव. कारण माझ्या माहितीप्रमाणे, मला पूर्ण तर माहिती नाहीये, पण जे मनुष्य जिवंतपणी असतात ना, म्हणजे थोडक्यात आंबेडकर जयंती आपण म्हणतो, महात्मा गांधी जयंती, शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो. पण हनुमंत हे भगवान रूपी आहेत, म्हणून त्यांचा आपण जन्मोत्सव साजरा केला पाहिजे. काही काळानंतर कदाचित हा बदल होईल, कारण श्रीकृष्ण हे भगवान श्रीकृष्ण आहेत, म्हणून त्यांची आपण जन्माष्टमी साजरी करतो. म्हणून सुरुवातीलाच सांगितलं की हनुमान जन्मोत्सव. बुवा पण सांगतील, पण बुवांना कदाचित ते अज्ञान असेल, माहिती नसेल. हरकत नाही, जा त्यांना माहिती नसतात तर मी सांगण्याचा प्रयत्न करणार. अध्यात्म मस्त सांगल्यानी कळला कायच नाही, पण मस्त सांगल्यानी असा म्हणाया. कारण बुवांचाही मार्केट आहे, माझ्यामुळे त्यांना पैसे मिळाले त्याबद्दल अजिबात दुःख नाही. बरोबर ना बुवा, माझ्यामुळे का मिळाले ह्या सांगते. मी बोललो नसतो तर बुवा आयडियाच नव्हती ना. माऊली नमस्कार, तुमच्या चरणाशी नतमस्तक आहे. मी जर बोललो नसतो तर बुवांकडनं मला कळलं नसतं. बुवांच्या परिचयाचा हा भाग आहे म्हटल्यानंतर बुवांनी स्वतःहून सांगितलं पाहिजे होतं की बुवा मी आज सुरुवात करतो, म्हणजे समोरच्या बुवाला आयडिया मिळाली असती. हरकत नाही, कारण आज हनुमान, पवनपुत्र हनुमान यांचा जन्म कसा झाला हे थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन, जे माहिती आहे ते. कारण ज्यावेळी बघा 1000 वर्ष माता अंजनीने तपश्चर्या केली. कोणाची? बुवा चुकलं तर नक्की तुम्ही सांगा, माझ्यापेक्षा सुज्ञानात. खरोखरच बुवांच्या गायनाच्या बाबतीत अध्यात्म म्हणा, प्रबोधन म्हणा, कोणच हात धरू शकत नाही. धरलांत वातान, बाकी कोण माका नाही वाटत कोण हात धरीत. धरलांत त्यांचा हात वातान, धरलांत हरकत नाही. बुवा काय त्या तोंडात असा बोलल्याशिवाय गप नाही राहत ना. पण आता तुम्ही आयडिया दिलात की काय बोलायचा नाही, हरकत नाही. कारण तुम्ही ना काय नाही बोलला तरी तुमच्या पैसे 400-500 येईल. तुम्ही मेले सुरुवाती गोमतो, हरकत नाही. पण बुवा ज्यावेळी माता अंजनीने 1000 वर्ष तपश्चर्या करून शंभू महादेवांना प्रसन्न करून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुमच्यासारखा बलवान मला पुत्र द्या, तुमच्यासारखा बलवान मला पुत्र द्या. शंभू महादेवांनी त्यांना तथास्तु केलं. पण दशरथ राजा याच्या 3 राण्या नाही का, कौसल्या, कैकयी आणि सुमित्रा, या 3 राण्या यांना पायस म्हणजे प्रसाद ज्यावेळी दशरथ राजा वाटत होते त्यावेळी सुरुवातीला प्रसाद दिला कौसल्याला, दुसऱ्या नंबरला प्रसाद दिला सुमित्रेला आणि शेवटी कैकयीला दिला. कैकयी घमेंडीत, मोठी रागिष्ट, तिला राग आला की मला शेवटी काय प्रसाद दिला, म्हणून तिने तो प्राशन नाही केला, तो खाल्ला नाही.
सुमित्रा आणि कौशल्या यांनी तो प्रसाद ग्रहण केला, पण कैकेयीने केला नाही. तेवढ्यात तिथे समोरून घार चालली होती. घार, त्या घारीने तो पिंड उचलला, म्हणजे तो प्रसाद उचलला आणि ती घेऊन गेली. उडता उडता तिच्या पायातून तो प्रसाद पडला, जाऊन पडला. अंजली तपश्चर्या करत होती, तिच्या हातामध्ये पडला. त्यावेळी अंजलीला वाटलं की शंभू महादेवाने आम्हाला हा प्रसाद दिलाय, म्हणून त्यांनी तो पटकन भक्षण केला आणि तिच्यापासून पवनपुत्र हनुमान हा जन्माला आलाय. पहाटेच्या वेळी त्यांचा जन्म झाला. जन्माला आल्या आल्या तो शक्तिवान बलवान, आल्या आल्या त्यांनी उंच भरारी घेतली, कारण त्याला समोर फळ दिसलं, पण उगवता सूर्य होता समोर. त्याला तो फळ वाटलं म्हणून तो गेला त्या सूर्याला पकडणं. आपण गाणं ऐकलं असेल, लहानपणी गेला असी तू सूर्याला धराया. त्याला ते फळ वाटलं कुठलं तरी, म्हणून तो खाण्यासाठी त्याने उड्डाण केलं. सूर्याला पकडणार, सूर्याला राग आला की तो हा मला स्पर्श करतोय, म्हणून सूर्याने वज्र, जे हत्यार म्हणतोय त्याला आपण वज्र म्हणतो बुवा, नाही का, ते वज्र त्याच्या हनुमंतावरती मारलं. त्याच्या हनुवटीवरती ते वज्र बसलं आणि हनुमंत बेशुद्ध पडला, खाली निश्चित पडला. आणि त्यावेळी त्याची हनुवटी सुचली, म्हणून त्याला नाव पडलं हनुमान. हनुमंत आपण का म्हणतो. त्यानंतर वायुदेवाने काय केलं, तो निश्चित पडलेला बेशुद्ध पडलेला हनुमान ह्याला उचललं. वायुदेव म्हणजे वारा, त्याने उचललं. त्यानंतर हनुमंताला शुद्ध आली, म्हणून तेव्हापासून त्याला नाव पडलं पवनपुत्र. असं बुवा थोडक्यात आख्यायिका सांगण्याचा प्रयत्न केलाय. माझ्यापेक्षा तुम्ही ज्ञानी आहात. या ठिकाणी ध्यानाचा अभंग, रूपाचा अभंग सादर करतोय. कारण ध्यान हे भगवंताचं असो किंवा आई वडिलाचं, कारण आई वडील हे आपले खूप महत्वाचे आहेत. या ठिकाणी जास्त बोलत नाहीये, कारण इथला माहोल जर पाहिला गेलात तर हे नामस्मरणात तल्लीन होणारे भजनी श्रोते आहेत. खरंच खूप बरं वाटलंय. हे सुरुवातीला कळलं असतं तर निश्चितच माझ्याकडनं प्रयत्न केले असते. माऊली धन्यवाद. या ठिकाणी आमचे गुरुबंधू या संदीप नाईकदुरे बुवा यांच्याकडून हे 100 रुपयाचं लाख मोलाचं पारितोषिक आले, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग सादर करतोय. बुवा केसावरनं आपण बोलले होते, बोललो तर बुवांना देखील माहिती आहे की बरंच बोलू शकतो, पण आज नकोय. नामस्मरण करूया, गायन करण्याचा प्रयत्न करतो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नाद नाद रे गजानना, वाजे मृदंग, ओ वाजे मृदंग, हे वाजे मृदंग. हे नाचत गौरी गणा, वाजे मृदंग डाळविना, हे नाचत गौरी गणा. काय झालंय, आज दोन्ही पकवाज वादक, तबला वादक सहसा ते उपलब्ध होत नाही. आज या ठिकाणी मला उपलब्ध झाले. थोडी रेसल कमी आहे. आता एरवी ते मुंबई, चायना वगैरे, हा तर सध्या कुठे युगांडाला होता ना. तू थोडं सांभाळून घ्यावा, फक्त वर बघा रे बाबा. रूप पाहता लोचनी, लोचनी रूप पाहता
Bye.